नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला विनंती आहे, तुम्हाला जर का बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका. काल माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या आणि आमदार अपात्रतेच्या अकॅडमिक केस राहिलेली आहे ती आता, कारण आमदारांची ती टर्म संपलेली आहे आणि आता पुढची टर्म सुरू झालेली आहे. त्यातले काही गद्दार पुन्हा निवडून सुद्धा आलेले आहेत. ती अकॅडमिक केस राहील, कारण रेट्रोस्पेक्टिव्ह निर्णय होत नाही. जर आता अपात्रता झाली तर नव्या टर्म मध्ये सुद्धा त्यांना अपात्र करणार असं होत नसतं. ते अकॅडमिक ज्यावेळेस भविष्यामध्ये पुन्हा अशा काही घटना घडतील त्यावेळेस या केसचा रेफरन्स देऊन त्यांना त्यावेळेस अपात्र किंवा पात्र जे काही आता निर्णय होईल त्याप्रमाणे तो अकॅडमिक एक शैक्षणिक निर्णय घेतला जाऊ शकतो. काल नेमकं काय झालं? 1 एप्रिल ही कशासाठी प्रसिद्ध आहे? फूल बनवण्यासाठी. एप्रिल फूल बनवण्यासाठी. वेगळं बनवायची काय गरज आहे? महाराष्ट्रामध्ये उभा महाराष्ट्र पाहतोय गेल्या 3-3.5-4 वर्षांपासून प्रत्येक वेळी न्यायव्यवस्था उभ्या देशाला, उभ्या जगाला म्हणा, जगभरातनं जे ह्या केसकडे पाहतायत, देशभरातनं जे ह्या केसकडे पाहतायत किंवा महाराष्ट्रभरातनं जे लाखो करोडो शिवसैनिक, सर्वसामान्य महाराष्ट्रप्रेमी, शिवसेना प्रेमी जे ह्या केसकडे पाहतायत त्या सर्वांना फूल बनवण्याचा धंदा न्यायव्यवस्थेने व्यवस्थित केलेला आहे. त्यामुळे कालच्या एप्रिल फूलमुळे विशेष काही फरक नाही पडला. काल ज्यावेळेस ही केस माननीय सुप्रीम कोर्टात सुनावणीला येणार त्या अगोदरच या केसची पुढची तारीख पडली आणि ती तारीख होती 23 एप्रिल. आता 23 एप्रिलला काय घडणार, काय नाही घडणार या सर्व गोष्टींवर मी बोलेल, कारण ही न्यायव्यवस्था शेवटी अशा पद्धतीने चालते. सध्या तुम्ही सर्वजण पाहताय ते अण्णाभाऊ साठेंचं ते वाक्य सुद्धा तोकडं वाटतंय मला या सगळ्या पुढे, की न्यायव्यवस्था सुद्धा रंगीन रंगेल झाली, काय ते म्हणावं आता, पुढे ती नावं घेत नाही मी. पण काल ज्या वेळेस संजय राऊत साहेबांना याविषयी विचारलं त्यांनी स्पष्ट, ते माणूस मागे पुढे पाहत नाही बोलताना, कुणाच्या हाताखालचं मांजर होऊन न्यायव्यवस्था वागते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. एकदा जरा संजय राऊत साहेबांचा हा व्हिडिओ पहा. सुप्रीम कोर्टानं 1 तारखेला सुनावणी घेणार होते शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत. ती पुन्हा 23 एप्रिलपर्यंत ढकलली. या सुप्रीम कोर्टावरती विश्वास कोण ठेवणार? 50 वेळा सुनावण्या पुढे ढकलतात घटनात्मक पेच असलेल्या खटल्यांच्या संदर्भात. 50 वेळा सुनावण्या पुढे ढकलण्याचं काम सुप्रीम कोर्ट आणि खास करून मुख्य न्यायाधीश करतात. न्यायालयावरती विश्वास कोण ठेवणार? ही न्यायालय म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गुलाम झालेले आहेत. तुम्हाला सलग 1 दिवस सुनावणी घेऊन निर्णय देता येत नाही घटनात्मक पेच प्रसंगातल्या निर्णयावर. आता 23 तारखेला परत पुढली तारीख देणार. जस्टिस सूर्यकांत असतील किंवा त्या आधीचे सर्व सरन्यायाधीश असतील, त्यांची मानसिकता आणि त्यांनी दबावाखाली घेतलेले निर्णय या बाबतीत आता एक फेरविचार, पुनर्विचार आणि पुनरावलोकन होण्याची गरज आहे. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. कालच एका प्रमुख व्यक्तीनं, निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत परकला प्रभाकर राव, यांनी आंध्रमध्ये रात्री 11 नंतर 4.7% मतं म्हणजे 14 लाख मतं राज्यभरात कशी वाढवण्यात आली रात्री EVMच्या माध्यमातून, याचा खुलासाच केलेला आहे निवडणूक आयोगासंदर्भात. आता हा विषय जर आम्ही निवडणूक आयोगाच्या दारात घेऊन गेलो तर निवडणूक आयोग सांगेल की निवडणूक आयोग न्यायालय सांगेल की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि निवडणूक आयोगावरती संशय घेता येणार नाही. अहो, सुप्रीम कोर्टावरच संशय आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, राष्ट्रपती, राज्यपाल या सगळ्या संविधानिक संस्थांवरच जनतेचा संशय. लक्षात घ्या. आंध्रमधलं मतदान ज्या पद्धतीनं केलंय असं परकला प्रभाकरराव सांगतायत, त्याच पद्धतीनं मतदान पश्चिम बंगालमध्ये केलं जाणार आहे. कळलं? त्याच पद्धतीनं
त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालं. आता कोण एकनाथ शिंदे, त्यांना इतक्या जागा मिळाव्यात? कोण? त्या आंध्रमधल्या एका पक्षाला सिने अभिनेत्याच्या 21 पैकी 21 जागा जिंकतो. हा, 21 जागा जीता है, 21. एक फिल्म एक्टर का पार्टी है कोई, 100% रिजल्ट. दूसरी बात है, महाराष्ट्र में यही हुआ ना. बीजेपी ने जितनी सीटें लड़ी थी 99% उनको रिजल्ट मिला है. 99. कौन है ये लोग? क्या किया? एकनाथ शिंदे, अजित पवार, असे कोणतं महान कार्य केलं या लोकांनी? संजय राऊत साहेबांचा हा व्हिडिओ पाहत असताना मला का कुणास ठाऊक जस्टिस BR गवई यांना तो बूट फेकून मारल्याचा तो प्रसंग वारंवार माझ्या डोळ्यासमोर येत होता. ते एक प्रतिकात्मक आहे. कुठेही त्या मारहाणीचं, त्या बुटाचं, फेकून मारण्याचं समर्थन करत नाही. पण लोकांच्या त्या माणसाचं सोडून द्या, पण महाराष्ट्रातील लाखो करोडो जनता ज्यांची या केसवर एक बारीक नजर आहे. म्हणजे विचार करा, सकाळी 6:30ला फोन करून तो व्यक्ती मला ज्यावेळेस विचारतो केसचं काय झालं, जणू काही आपल्या घरातली केस असल्यासारखं महाराष्ट्रातली जनता या केसकडे पाहते. त्यांच्या भावनेचा विषय झाला. त्या भावनांना, बरं भावना वगैरे सोडा, न्यायव्यवस्था भावनांना मानत नाही, मला असं वाटतं. न्यायव्यवस्था भावनेच्या पलीकडे गेलेली आहे. पण ज्या गोष्टी घटनात्मक पेचाच्या आहेत, स्पष्टपणे सांगितलं संजय राऊत साहेबांनी, घटनात्मक पेच ज्या गोष्टींमुळे तयार झालेला आहे, लोकशाही ज्या गोष्टींमुळे धोक्यात आलेली आहे, त्या गोष्टींना सुद्धा आपण सलग 1-2 दिवस सुनावणी घेऊन संपवू शकत नाही का? आम्ही म्हणत नाही तुम्ही आमच्या बाजूने न्याय द्या, आम्ही म्हणतोय तुम्ही न्यायाप्रमाणे न्याय द्या. न्याय काय सांगतो, घटना काय सांगते, संविधान काय सांगतं? मग जर असंच असेल, हे असंच ताटाखालची मांजरं बनायचं असेल आपल्याला याच्या त्याच्या खालच्या, खरंच त्या काँग्रेसचा काळ 70 वर्षांचा चांगलाच होता मी म्हणेन. मी हे नाही म्हणणार की 70 वर्षांपर्यंत डॉलरचा भाव 62 वरून आता थेट 95-96 रुपयांपर्यंत येऊन पोहोचलाय. म्हणजे 70 वर्षांपर्यंत हा भाव समजा 10% वाढतोय, तर मागच्या 10च वर्षांमध्ये म्हणजे 70 वर्षात 10% आणि मागच्या 10च वर्षांमध्ये हा भाव जवळपास 40-50% वाढतोय. मी याच्यावर जात सुद्धा नाही. मी त्या डॉलरचा भाव, बॅरलचा भाव, पेट्रोल, क्रूड ऑइल वगैरे सगळं सोडून द्या. मी फक्त म्हणतो प्रशासन, या प्रशासनाला घेऊन त्यांनी कधीही, म्हणजे मीडिया असेल, न्यायव्यवस्था असेल, इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स असतील, म्हणजे इलेक्शन संस्था असतील, आणि देशाचं प्रशासन असेल, याच्यामध्ये कधी त्यांनी लुडबुड केलेली नाही. प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक केंद्र सरकार आपापल्या पद्धतीने छोट्या मोठे लुडबुड करत असतात. पण छोटे मोठे सोडा, आता आपण विनाशाच्या दृष्टीने चाललेलो आहोत, त्या दिशेने दौडत आहोत, विनाशाच्या, हुकुमशाहीच्या दृष्टीने दौडत आहोत. न्यायव्यवस्था एवढ्या मोठ्या केसला एक तारीख देणार, जवळपास 2.5, मला तर खरं तर जस्टिस BR गवईंना सुद्धा सॅल्यूटच करायचं आहे. त्यांनी कमीत कमी त्यांच्या काळामध्ये ते 145 पानांचा स्वतःचा निकालबंद केला, तो लिफाफा बंद केला. त्याचा सुद्धा दाखला कपिल सिब्बल यांनी दिला होता मागच्या, मला वाटतं 12 मार्च रोजी ती सुनावणी झाली, आता काही दिवसांपूर्वी. जर आपण उघड्या डोळ्यांनी जर त्या पट्ट्या काढल्या जातात, न्यायदेवतेच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढलेल्या आहेत, जर उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपण न्याय करू शकत नसू, तर ती पट्टी पुन्हा बांधून टाका. न्यायदेवता बांधलेल्या डोळ्याच्या त्या पट्टीमध्येच शोभून दिसते असं मला वाटतं. हातातलं ते संविधान पुन्हा काढून टाका, पुन्हा ती बोथट तरवाल न्यायदेवतेच्या हातामध्ये देऊन टाका. काय फरक पडतो? जर संविधान घेऊन सुद्धा न्यायदेवता न्यायाप्रमाणे करत नसेल, घटनेप्रमाणे करत नसेल, मांजरासारखं एखाद्याचं गुलाम झालेलं असेल, तर आपण काय बोलणार ह्या सगळ्या गोष्टींबद्दल? न्याय व्यवस्थेने कुणाच्याही हाताखालचं गुलाम होऊ नये, कुठल्याही सरकारच्या, ना ह्या सरकारच्या ना त्या सरकारच्या. कारण बघा, लाखो लोक तुमच्याकडे आजही लोक एकमेकांना चॅलेंज देताना म्हणतात मी तुला कोर्टात पाहून घेईन. म्हणजे आजही त्या कोर्ट ह्या सिस्टमवर लोकांचा विश्वास आहे, आजही आहे. कारण त्याच्या पलीकडे कुठे विचार करा, जर सुप्रीम कोर्टांमध्ये किंवा हाय कोर्टांमध्ये, त्या राज्यांच्या सर्वोच्च हाय कोर्टांमध्ये जर हे असे प्रकार तारखांच्या बाबतीत घडत असतील, तर तुम्ही विचार करा, या दिवाणी न्यायालयांमध्ये, सत्र न्यायालयांमध्ये, या कनिष्ठ न्यायालयांमध्ये काय गोष्टी घडत असतील न्याय मिळवून घेण्यासाठी. म्हणजे तारखा मिळण्यासाठी सुद्धा तिथे लोकांना किती काय काय पापड बेलावे लागत असतील, समजू शकता तुम्ही. लक्ष्मी दर्शन म्हणून लोक आपलं ते बाहेरच्या बाहेर सेटलमेंट त्या कोर्टांपर्यंत जायलाच नको. कशासाठी त्या इमारती बांधायच्या? त्यांची उद्घाटन करत हे न्यायाधीश फिरतात
कशासाठी त्या इमारती बांधतात त्या सिमेंट मातीच्या इमारतींमध्ये न्याय नावाची जर व्यवस्थाच ठेवली नसेल, बाकी सगळं चकाचौंध एसी पंखे तुमचा चकाचौंध दुनिया, त्यात न्याय होत नसेल तर त्या इमारतींचं काय? तर पुढे मला त्या अपशब्दांना वापरायचं नाही. मी थांबवतो स्वतःला इथे ह्या गोष्टीवर. विचार करा, कपिल सिब्बल यांनी सुद्धा सांगितलं, माय लॉर्ड, म्हणजे ऑनरेबल कोर्टाने सुद्धा एक डिसिजन दिलेला आहे. तुम्हाला माहिती, एक गोष्ट माहिती असायला हवी, शिंदेचे वकील सध्या कुठल्या गोष्टीवर फोकस करतायत माहितीये? शिंदेचे वकील फोकस करतायत की ही गोष्ट, हे जे सगळं घडलंय, ही स्प्लिट नसून हा पक्षांतर्गत विवाद आहे आणि पक्षांतर्गत विवादाच्या अंतर्गत फक्त नेतृत्व बदल झालेला आहे. म्हणजे ते ह्या गोष्टीला स्प्लिट न दाखवता पक्षांतर्गत नेतृत्व बदल याकडे याचं लक्ष वळवायचा प्रयत्न करतायत, जे की सफेद झूट आहे. आणि ती जर ही गोष्ट प्रूफ करण्यामध्ये यशस्वी ठरले तर हा निकाल बदलू शकतो. मी अजूनही सांगतो, तुम्हाला याचा पुरावा दाखवतो मी. त्यांचा वकील ज्या वेळेस मागच्या वेळेस कपिल सिब्बलांना क्रॉस करत उभा राहिला बोलायला, माय लॉर्ड, ही काही स्प्लिटची केस नाही, ही पक्षांतर्गत म्हणजे लिडरशिप चेंज झालेली आहे, फक्त हे काही स्प्लिट वगैरे. मग मला एक म्हणायचं आहे, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल. जर लिडरशिप चेंज झालेली आहे तर मग मशाल हे चिन्ह काय आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव कुठल्या पक्षाला दिलेलं आहे? हे 20 आमदार नेमके कोण आहेत? हे 9 खासदार हे नेमके कोण आहेत? महाराष्ट्रभर असलेली संघटना ही नेमकी कोण आहे? जर पक्षांतर्गत फक्त लिडरशिप चेंज झाली आहे, मग हे पॅरलली उभं राहिलेलं हे कोण आहे? मग हे पॅरलल आहे की तुम्ही पॅरलल आहात? याचा निर्णय कोण करणार? हे जितकं बोलतात तितकं सोपं सुद्धा नाहीये. आपले वकील निष्णात आहेत या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी. आपले वकील स्पष्टपणे म्हणाले, तुम्ही द्याल त्या वेळात मी तुम्हाला ते सगळं प्रूफ करून दाखवतो. इट्स ऑलरेडी सबमिटेड, ऑल सबमिशन्स आर ऑलरेडी डन. तुम्हाला एकदा हा व्हिडिओ पाहायला हवा, मागच्या वेळेस कपिल सिब्बल काय म्हणाले. Our case is, brothers, that split cannot be recognized under the 10 schedule because under the 10 schedule there is no split now. Brothers, it is only a question of merger. So brothers, that merger must take place on the day when they went to Gujarat, because that's the relevant date for the purposes of the 10 schedule. It is their own case that there was no merger, right, brothers? Then they filed, brothers, before the Election Commission a petition saying that they are the political party, right, brothers? That matter is still pending. Ultimately, the commission decided, brothers, against us as an interim matter. Your lordship said that in the judgment of this court, your lordships came to the conclusion that the election commission cannot decide on the disqualification only based on legislative majority. And the election commission decided based on legislative majority. So that is directly contrary to your lordship's order, that constitution bench order. So therefore that order has to go. And your lordships will have to decide whether there is a split in terms of the 10th schedule, which is not recognized. There is indeed no merger. And therefore they are not entitled to be members of the Legislative Assembly at all. Fortunately or unfortunately, that matter has never been decided. So they are continuing in government, which is why we've been saying, please hear the matter and decide this matter. Because it's our case that in this matter, there is no split. It's an intra-party issue in which a new leadership emerged. That's our case. That's our case. घटनात्मक पेच असलेल्या अशा ह्या सुनावण्या जर ह्यांना सुद्धा अशा तारखांवर तारखा मिळत असतील तर काय म्हणायचं. म्हणजे बघा, 8 ऑक्टोबर, 12 नोव्हेंबर, 13 जानेवारी, 22 फेब्रुवारी, 12 मार्च, 1 एप्रिल आणि आता 23 एप्रिल, या प्रत्येक तारखेमध्ये फक्त चेंज एवढा झालाय, बदल एवढा झालाय की तारीख बदललेली आहे, परिस्थिती सारखीच आहे. आता 23 एप्रिलला सुद्धा काही घडेल, नाही घडणार, आता हे माननीय सुप्रीम कोर्टच ठरवेल. आपण ह्याच्यामध्ये काय बोलू शकतो? आपण पामर आहोत. आपण फक्त माय लॉर्ड एवढंच म्हणायचं, माय लॉर्ड, माय लॉर्ड. आता हा लॉर्ड हा शब्द, माय हा शब्द, ते काळे कोट आणि ते ऑर्डर ऑर्डर, ते सगळं लाकडी सामान, ते सगळं कटघरे, ते सगळं शब्दा, ते सगळं सबमिशन्स, ते सगळं मागे त्या लाल खुर्च्या, त्याच्या मागे एखादी 4-5 माणसं दिमतीला उभी, हा सगळा तामझाम आहे ना, हा सगळा तामझाम, हा सगळा ब्रिटिश काळातला, इंग्रजांच्या काळातला. ते असेच असायचे, ते डोक्यामध्ये कुरळे कुरळे केस घालून बसणं आणि ते भयान शांतता. चला, तो सगळा एक भाग त्या प्रोटोकॉलचा, एथिक्सचा असू शकतो, शिस्तीचा असू शकतो, भयान शांतता वगैरे.
पण न्याय कुठे आहे? न्याय कुठे आहे? आता एखादं आंतरराष्ट्रीय न्यायालय खोलावं, जर आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जाऊन दाद मागता आली तर मागूयात, जर इकडे मिळत नसेल तर. तशी काही व्यवस्था नाहीये. हे देशांतर्गत वाद असते तर युनायटेड नेशन्स मध्ये गेलो असतो, पण इथे काय करणार? शेवटी जाणं ह्याच मार्गातून आहे. बघा, 1 तारखेची केस आता 23 तारखेला नेलेली आहे. इलेक्शन कमिशनच्या विरोधात आपण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत, ज्यावेळेस जस्टिस चंद्रचूड म्हणाले की तुम्हाला इलेक्शन कमिशन असेल, विधानसभेचे अध्यक्ष असतील, त्यांचे निर्णय जर तुम्हाला पटले नाहीत तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. पण या गोष्टी, ह्या घटनेने यांना अधिकार दिलेले आहेत. इलेक्शन कमिशन, राज्यपाल, तुमचे राष्ट्रपती असतील किंवा सगळ्या ह्या पॅरलल संस्था, क्वासी ज्युडिशियरी, विधानसभेचे अध्यक्ष, यांच्यावर तुम्ही संशय घेऊ शकत नाही. काय म्हणणं आहे माननीय कोर्टाचं? यांच्यावर तुम्ही संशय घेऊ शकत नाही. आमचा संशय आता यांच्यावर नाही, आमचा संशय आता न्यायव्यवस्थेवर आहे. आणि आमचा नाही, संबंध देशभरातल्या लाखो करोडो जनतेचा संशय आता न्यायव्यवस्थेवर आहे. आणि हे जबाबदारीने आम्ही बोलतो, जबाबदारीने. भारताची घटना आम्हाला हे बोलण्याचा अजूनही अधिकार देते. भविष्यात ते हे बदललं जाईल की नाही मला माहीत नाही, पण भारताची घटना अजून तरी आम्हाला या सगळ्या गोष्टी खुल्यामध्ये बोलण्याचा अधिकार देते. काल मी असं ऐकलं, पुण्यामध्ये 2 घटना ऐकण्यात आल्या. 160 कबुतरं चोरीला गेली आणि त्यांची FIR झाली, आणि अजित पवारांची FIR अजून झाली नाही, हेही ऐकण्यात आलं, अजूनही झालेली नाही. 160 कबुतरांची FIR घेतली गेली. संतोष पंडित नावाची एक समाजासाठी कार्य करणारी व्यक्ती रस्त्यावर उतरून ज्यावेळेस समाजासाठी कार्य करते, तिला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवलं गेलं, त्याची FIR होते. पण अजित पवारांची